देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची 2019 मध्ये पहाटेच्या वेळी घेतलेली शपथ बरीच गाजली होती। त्या शपथविधीवरून तेव्हापासूनच अनेक गौप्यस्फोट झाले आहेत। आता धनंजय मुंडे यांनीही त्या पहाटेच्या शपथविधीबाबत आणखी एक मोठा गौप्यस्फोट केलाय। पहाटेचा शपथविधी हे षडयंत्र आहे, तुम्ही जाऊ नका असं अजित पवारांना सांगितलं होतं, असं धनंजय मुंडे यांनी सांगितलंय। नमस्कार, मी धवल, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत। महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या 5-6 वर्षांमध्ये बऱ्याच राजकीय उलटापालटी घडल्या आहेत। त्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी 2019 मध्ये पहाटेच्या वेळी घेतलेली शपथ बरीच गाजली होती। हे सरकार अवघे 80 तास चालले होते। त्या शपथविधीवरून तेव्हापासून अनेक गौप्यस्फोट झाले आहेत। आता मंत्री धनंजय मुंडे यांनी शिर्डीतील राष्ट्रवादीच्या शिबिरातून पहाटेच्या शपथविधीवरून मोठा गौप्यस्फोट केलाय। पहाटेचा शपथविधी हे षडयंत्र आहे, तुम्ही जाऊ नका असं अजित पवारांना सांगितलं होतं, मी त्यांच्या पाया पडलो, पण दादा म्हणाले काही होत नाही। सुनील तटकरे साक्षीदार असल्याचंही धनंजय मुंडे म्हणाले। तेव्हापासून दादांना पक्षातून दूर करण्यासाठी षडयंत्र सुरू असण्याचं गौप्यस्फोट धनंजय मुंडे यांनी केलाय। फडणवीसांच्या जून 2019च्या पहाटेच्या शपथविधीवरून धनंजय मुंडे बोलत होते। यावेळी सुनील तटकरेंनी त्यांना खुणावलं आणि त्यानंतर मुंडेंनी आपल्या भाषणाचा सूर बदलला अशी माहिती आहे। मुंडे जेव्हा बोलत होते त्या भाषणाच्या प्रक्षेपणाची मुभा नव्हती, मात्र भाषणानंतर बाहेर आल्यानंतर आपण जे काही बोललो ते सत्य आहे अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली। तर अजित पवारांनी मध्यंतरी जे वावटळ उठलं होतं ते धनंजय मुंडे यांनी शांत केल्याचं म्हटलं आहे। 2019च्या विधानसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीची स्थापना होत असतानाच पहाटेच फडणवीस आणि अजित पवारांचा शपथविधी झाला आणि अजित पवारांनी काका शरद पवारांसह काँग्रेसलाही धक्का दिलेला होता। मात्र 72 तासातच अजित पवार मागे फिरले आणि फडणवीसांचं सरकार पडलं। आता हा संपूर्ण घटनाक्रम म्हणजेच षडयंत्र होतं हे धनंजय मुंडे यांनी सांगितलंय। पहाटेच्या शपथविधीच्या बाबतीत त्याला पहाट म्हणत नाही असं दादा नेहमी म्हणतात, पण कदाचित त्याच्या शपथविधीच्या अगोदर साहेब आपण पण साक्षीदार आहे। त्यावेळेस मी म्हणलं होतं दादांना, तटकरे साहेब आपण साक्षीदार असाल तर हो म्हणा, शपथ घेऊ नका। का म्हणलो होतो? काही गोष्टी कळाल्या होत्या, त्या नम्रपणे दादांच्या पायी माझं डोकं ठेवून जे तटकरे साहेबांनी बघितलं की म्हणलं दादा आपला घात होतोय। दादानी माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणले असला घातभीत काय होत नसतो, पण शेवटी व्हायचं ते झालंच। त्यावेळेसपासून आपल्या या दादांना विलन आणि खलनायक ठरवायचं षडयंत्र त्यावेळेसपासून चालू होतं। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून अजितदादांच्या प्रत्येक निर्णयात ठामपणे सोबत उभा राहिलो। पक्षाच्या वाईट काळात वेगवेगळी आंदोलने, यात्रा आदींच्या माध्यमातून अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला। मात्र आता बीड जिल्ह्यातील एका दुर्दैवी हत्या प्रकरणावरून मला जाणीवपूर्वक ठरवून टार्गेट केलं जात आहे। महायुतीतील नेत्यांकडूनच मला लक्ष्य केलं जात आहे, याचेच जास्तीत जास्त वाईट वाटत आहे असं धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितलंय। अशाच रिपोर्ट्स आणि बातम्या बघण्यासाठी देशोन्नतीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पाहत राहा देशोन्नती। नमस्कार।